नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. सेट परीक्षा मार्गदर्शन मालिका आजपासून मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या पहिल्या भागामध्ये आपण सेट परीक्षा म्हणजे काय, त्याची पात्रता, परीक्षेची पद्धत, पेपर 1 आणि पेपर 2 या संदर्भात नेमकी अभ्यासक्रम आणि अभ्यास कसा करावा आणि UGC नेटपेक्षा सेट परीक्षा काय वेगळी आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक सेट परीक्षा महत्त्वपूर्ण असते आणि अत्यंत उपयुक्त असते. त्यासाठी ही मालिका आपण सादर करीत आहोत. आपल्याला जर उच्च महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून अध्यापन करण्यासाठी पुढील टप्प्यावर नोकरी हवी असेल किंवा जे सेवेत असतील त्यांना सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या स्वतःचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढवायचा असेल किंवा भविष्यात PhD करायची असेल तर सेट परीक्षा ही महत्त्वाचा टप्पा असते. अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात की सेट म्हणजे नेमकी कोणती परीक्षा, नेट आणि सेटमध्ये काय फरक असतो, या परीक्षेसाठी कोण पात्र असतो, अभ्यास कसा सुरू करावा, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नेमकं काय असतं. तर या संदर्भात आपण काही या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. जसं सेट परीक्षा म्हणजे काय, तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा राज्यातील विद्यापीठे महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आवश्यक पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करत असते. या परीक्षेचा उद्देश म्हणजे विषयातील ज्ञान, अध्यापनासाठी आवश्यक क्षमता, बौद्धिक तयारी यांचं मूल्यमापन करणं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेट परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे थेट नोकरी मिळणे नसते, तर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करण्याची पात्रता मिळत असते. जसं की उच्च महाविद्यालयात जर नोकरीला लागायचं असेल तर आपल्याला सेट किंवा नेट उत्तीर्ण आवश्यक आहे. आता नुकतेच UGCने सुद्धा सेट आणि नेट हे उच्च महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसरसाठी अनिवार्य केलेलं आहे. म्हणून यासाठी महत्त्वपूर्ण ही परीक्षा असते. त्यानंतर संबंधित महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेनुसार आपल्याला त्या पदावर निवड करता येते. आता सेट परीक्षा कोण देऊ शकतो? जर आपण पदव्युत्तर पदवी घेतली असेल, ज्या विषयात आपण मास्टर्स डिग्री पूर्ण केली असेल किंवा अंतिम वर्षात आपण मास्टर्स डिग्रीच्या शिकत असाल तर आपण सेट परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. सामान्य प्रवर्गासाठी आवश्यक किमान गुण आणि राखीव प्रवर्गासाठीची सवलत ही अधिसूचनेनुसार निश्चित केली जाते. म्हणून अर्ज करण्यापूर्वी अधिकृतरित्या जाहिरात पूर्णपणे काळजीपूर्वक वाचणं आवश्यक असतं. सेट आणि UGC नेटमधील फरक काय, तर विद्यार्थ्यांचा सर्वात सामान्य प्रश्न असतो. सेट परीक्षा ही राज्यस्तरीय परीक्षा आहे. ही उत्तीर्ण झाल्यानंतर आपण महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आपण पात्रता धारण करत असतो. या परीक्षेची फक्त राज्यस्तरावर मान्यता असते, ती फक्त महाराष्ट्र आणि गोवा या 2च राज्यांसाठी असते. आणि UGC नेट जी असते ती राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. संपूर्ण भारतातील महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये नेट परीक्षेनंतर आपण पात्र ठरतो. नेट परीक्षेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिपची संधी मिळते. काही विषयांमध्ये JRF ही आपल्याला उत्तीर्ण झाल्यानंतर दरमहा आपल्याला रिसर्च फेलोशिप मिळत असते. 25,000 ते 40,000 पर्यंत ही फेलोशिप आपल्याला मिळत असते. दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात समान असतो. म्हणून एकाची जरी तयारी केली तरी दुसऱ्याला त्याची मोठी मदत होत असते. म्हणून UGC नेट सेट या दोघं परीक्षा आपण देऊ शकतो. परीक्षेचे स्वरूप काय असतं, तर सेट परीक्षेचे 2 पेपर असतात. जसं पेपर 1 मध्ये 50 प्रश्न असतात, 100 गुण असतात, सर्वांसाठी समान गुण असतात. या पेपरमध्ये अध्यापन क्षमता, संशोधन क्षमता, तार्किक विचार, डेटा विश्लेषण, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT, पर्यावरण, उच्च शिक्षण व्यवस्था यासारख्या घटकांचा समावेश असतो. या ठिकाणी 50 प्रश्न आणि 100 गुण असतात. आज सर्व विषयांच्या पदव्युत्तर पदवीच्या सेट परीक्षेसाठी कॉमन सिलेबस असतो, सर्वांसाठी सारखा पेपर असतो. आणि पेपर 2 हा 100 प्रश्नांचा 200 गुणांचा असतो. ज्या उमेदवाराने ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर पदवी धारण केली असेल त्या विषयाचा अभ्यासक्रम यात असतो. यामध्ये विविध विषयांची परीक्षा आपल्याला देता येते. जसं की आपण एज्युकेशन, मराठी, इंग्लिश, कॉमर्स, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये आपण PG केलेले असेल त्या विषयांमध्ये आपण सेट परीक्षेचा दुसरा पेपर आपण देत असतो. त्या परीक्षेची अभ्यासाची सुरुवात कशी करावी?
सेटची तयारी करताना विद्यार्थी सर्वात मोठी चूक करतात ते म्हणजे थेट पुस्तकं वाचायला सुरुवात करतात. तर ते न करता योग्य पद्धत अशी आहे की सर्वप्रथम आपण अधिकृत अभ्यासक्रम सिलॅबस आपण डाउनलोड केला पाहिजे. तर सेट परीक्षेच्या वेबसाईटवर हा अभ्यासक्रम आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर सेट परीक्षेचा सिलॅबस उपलब्ध आहे. दुसरी स्टेप म्हणजे मागील 8-10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण पाहणं गरजेचं आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तिसरी स्टेप जर करायची असेल तर स्वतंत्ररित्या पेपर 1 आणि पेपर 2चं अभ्यासाचं नियोजन आपण केलं पाहिजे. नंतरची स्टेप असेल की दररोज निश्चित वेळ आपण पेपर 1साठी आणि आपल्या स्वतःच्या दुसऱ्या पेपरच्या विषयासाठी दिला पाहिजे. नंतर आपण शेवटची स्टेप अशी असेल की दर आठवड्याला किमान एक मॉक टेस्ट आपण दिली पाहिजे, ज्याच्यातून आपल्याला प्रश्न सोडवण्याचा सराव आपल्याला होऊ शकतो. म्हणून आपण या 5 स्टेपने जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला यश मिळतं. यशस्वी विद्यार्थ्यांची अभ्यासाची रणनीती असते की यशस्वी उमेदवारांची काही समान वैशिष्ट्ये असतात, जसं की अभ्यासक्रमावर आधारित अभ्यास करणे, नियमित रिव्हिजन करणे, स्वतःच्या नोट्स काढणे, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे, मॉक टेस्ट देणे, वेळेचं नियोजन करणे. सेट परीक्षा ही केवळ माहितीची नाही तर संकल्पनांची स्पष्टता, विश्लेषणात्मक विचार, सातत्यपूर्ण तयारी यांचीसुद्धा असते. म्हणून आपण सेट परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे. तर आज आपण जे काही महत्त्वपूर्ण समजून घेतलेलं आहे की सेट परीक्षा म्हणजे काय, यासाठी कोण पात्र आहे, परीक्षा पद्धत, पेपर 1 आणि 2, सेट आणि UGC नेटमधील फरक, अभ्यासाची योग्य सुरुवात या घटकांना आपण जाणून घेतलं आहे. पुढील काही घटकांमध्ये आपण महत्त्वपूर्ण जसं की सेट पेपर्समध्ये जे महत्त्वपूर्ण 10 युनिट्स आहेत त्याच्यावर आपण थोडक्यात सविस्तररित्या माहिती घेणार आहोत आणि वेटेजनुसार अभ्यास कसा करावा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर निश्चितच आपण सेट परीक्षेच्या दृष्टीने तयारीला लागा. ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी अभ्यासाला लागावेत. सेट परीक्षेची सुधारित तारीख 6 सप्टेंबर देण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने अभ्यासाला लागा. अजूनही ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांना विलंब शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर निश्चितच आपल्याला सेट परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर नक्की भरा आणि अभ्यासाला लागा. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागामध्ये आपण नवीन माहितीसाठी आपण चॅनलला भेट द्या. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.